नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील। ज्यावेळेला जंतर मंतर इथे आंदोलन झालं नीट पेपर फुटीच्या निमित्ताने, कॉकरोच जनता पार्टीने अर्थात अभिजित दिपके आणि त्याचे सहकारी यांनी हे आंदोलन केलं आणि त्यानंतर असं वाटायला लागलं ते आंदोलन पुढे यशस्वी ठरलं। त्यांची जी पहिली मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, तो राजीनामा दिल्यानंतर आंदोलन संपलं आणि त्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न होता की हे सगळे जे आंदोलक आहेत किंवा ही सगळी जी काय मोहीम आहे ती विद्यार्थ्यांच्या हितासाठी, शिक्षणातल्या सुधारणांसाठी केली गेलेली आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये जिथे इथे अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होतील, पेपर फुटी होईल किंवा काही घोटाळा होईल शिक्षण क्षेत्रात, त्या प्रत्येक ठिकाणी हे सगळे कॉकरोच जनता पार्टीचे नेते, पदाधिकारी हे तिथे जातील आणि त्या ठिकाणी त्या आंदोलनांना पाठिंबा देतील। आता सध्या झारखंडमध्ये पेपरफुटीच्या संदर्भात एक आंदोलन सुरू झालेलं आहे। जसं महाराष्ट्रामध्ये MPSC आहे तसं तिकडची झारखंडची जी परीक्षा आहे JPSC, त्या परीक्षेमध्ये झालेला घोटाळा किंवा तिकडच्या स्टाफ सिलेक्शनमध्ये झालेला घोटाळा, यासाठी आंदोलन सुरू आहे आणि अनेक दिवस आंदोलन सुरू आहे। 25 जुलैपासून जवळपास आंदोलन सुरू आहे। हा तोच दिवस आहे ज्या दिवशी इकडचं दिल्लीचं जे आंदोलन होतं ते संपलं होतं, ते मागे घेण्यात आलं होतं। तेव्हापासून तिकडे झारखंडमध्ये आंदोलन सुरू आहे, पण अद्याप त्यावर कोणताही तोडगा आलेला नाही। त्यांनी अशाच पद्धतीने मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि अशाच मागण्या सुरू आहेत, आंदोलन सुरू आहे। तिथेही अशा पद्धतीचे घोषणाबाजी होते, पण कोणताही तोडगा निघालेला नाही। आम्ही या संदर्भात व्हिडिओ बनवला होता की आता तरी कॉकरोच जनता पार्टीच्या लोकांनी तिकडे जायला पाहिजे, कारण तिकडे सुद्धा विद्यार्थ्यांच्याच प्रश्नाचा मुद्दा आहे। तिकडे पेपर फुटलेला आहे, तिथे विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही जर खरोखरच विद्यार्थी, शिक्षण या संदर्भात काम करत असाल, त्यासाठी तुम्ही आंदोलन करून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तुम्हालाही झारखंडला जायला पाहिजे आणि त्यात काहीच वावगं नाही। तुम्ही काय कुठल्या राजकीय पक्षाचे नेते नाही आहात किंवा तुमची जी मोहीम आहे ती कुठल्या तरी अमुक एखाद्या राजकीय पक्षाशी जोडलेली नाही आहे। जसं आता झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांचं सरकार आहे, तिकडे काँग्रेसचे लोक जाऊन आंदोलन करणार नाहीत, हे मान्य आहे, कारण ती राजकीय भूमिका आहे। पण कॉकरोच जनता पार्टी हा काय राजकीय पक्ष नाहीये, त्यांना तर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीने आंदोलनात भाग घेतला पाहिजे, पण अजूनही ते तिकडे गेलेले नाहीत। आम्ही त्या संदर्भात व्हिडिओ बनवला होता की का ते जात नाहीयेत त्या ठिकाणी, त्यांनी जायला पाहिजे। त्या संदर्भात जेव्हा तिकडच्या काही विद्यार्थ्यांनी अभिजित दिपके याला व्हिडिओ कॉल लावला आणि त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की तुम्ही आम्हाला कधी पाठिंबा देताय, तुम्ही कधी येताय, तेव्हा त्याने सांगितलं की सध्या टायफॉईड झालेला होता, त्यामुळे माझ्यावर उपचार सुरू आहेत। एकदा का माझ्यावर तिथे उपचार झाले, मी बरा झालो की मी तिकडे येईन। आता हे ठीक आहे, त्याला टायफॉईड झाला होता हे आपल्याला ज्या वेळेला आंदोलन मागे घेतलं त्याच दिवशी कळलं होतं की त्याला टायफॉईड झालेला आहे, अशी बातमी दाखवली जात होती आणि मग त्याच्यावर उपचार सुरू केल्याचं दाखवलं जात होतं। तर त्यामुळे त्याचा जो काही उपचाराचा कालावधी आहे तो अजून सुरू असेल, उपचार सुरू असतील, त्यामुळे तो जाऊ शकलेलं नाही, हे मान्य। पण ते कधीपर्यंत होणार आहे? हे जेव्हा उपचार घेतो एखादा माणूस त्यावेळेला आपल्या मनात एक ही संकल्पना असते की तो माणूस एक तर घरामध्ये आराम करत असला पाहिजे, रुग्णालयामध्ये असेल आणि त्याला काहीतरी टायफॉईड झाला आहे म्हटल्यानंतर तो उपचार घेतोय, याचा अर्थ त्याला कोणत्याही पद्धतीची दगदग करण्याची मुभा नसते, पूर्णपणे आराम करायचा असतो। औषध जी काय दिलेली असतात ती घ्यायची असतात, कोणत्याही पद्धतीचं टेन्शन घ्यायचं नाही आहे किंवा कोणत्याही पद्धतीचा असा ताण जो आहे तो येऊ नये शरीरावर, मनावर, याचा प्रयत्न केला पाहिजे असं डॉक्टर सुचवत असतात। कोणत्याही आजारामध्ये हेच असतं। पण आपण काय पाहतोय तर अभिजित दिपके या सगळ्या आंदोलन यशस्वी झाल्यानंतरच्या काळामध्ये जे काही आता 25 जुलैपासून आजचा जो 3 तारखेचा वार आहे तिथपर्यंत अभिजित दिपके वेगवेगळ्या चॅनलला मुलाखती देतोय, वेगवेगळ्या कुठे यूट्यूब चॅनलला मुलाखती असतील, तो स्वतः घरी सुद्धा गेलेला आहे, आता तो संभाजीनगरमध्ये आहे। हे सगळं तो करतोय की स्वतःचे व्हिडिओ बनवतोय
रील्स बनवतोय आणि त्याच्या माध्यमातून जो काय त्याला संदेश द्यायचा आहे तो देतोय. पण झारखंडच्या मुलांनी जेव्हा त्याला विचारलं तेव्हा तो म्हणतोय की मला टायफॉईड झालेला असल्यामुळे मी काय सध्या या तुमच्या आंदोलनापर्यंत तिकडे येऊ शकत नाही, तिकडे पोचू शकत नाही. आता त्याचा टायफॉईड बरा कधी होणार, कधी त्याला तिकडे जाण्याची संधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. मग लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की खरोखरच टायफॉईडचं कारण आहे की झारखंडमध्ये आपल्याला हवं असलेलं भाजपचं सरकार नाही आहे. जर तिथे भाजपचं सरकार असतं तर कदाचित कॉक्रोच जनता पार्टीचे लोक तातडीने तिकडे गेले असते आणि मग कदाचित बातम्या आल्या असता की टायफॉईड असतानासुद्धा अभिजित दिपके झारखंडमध्ये दाखल, आणि मग लोकांनी प्रचंड कौतुक केलं असतं. मग तसंही त्याला अजूनही करता आलं असतं, कारण ज्या वेळेला जंतर मंतरला आंदोलन चालू होतं तेव्हा सोनम वांगचूक हे जवळपास 20 दिवस तर पहिल्यांदा जंतर मंतर इथे आंदोलन करत होते, उपोषण करत होते. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आलं, तिकडेही ते उपोषण करत होते. ते 25-26 दिवस त्यांचं उपोषण सुरू होतं. पण ही सगळी मंडळी जी होती ती इकडे चांगलं खाद्यपदार्थ खात होती. वांगचूक यांचं उपोषण सुरू होतं. मग अशा वेळेला प्रश्न निर्माण होतो की टायफॉईड झालेला आहे तर मग त्या मुलाखतींना तो कसा काय उपस्थित राहू शकतो. त्याने ते नाकारलं पाहिजे होतं की मी मुलाखती आता देऊ शकत नाही, माझ्या तब्येतीची मी सध्या काळजी घेतोय, मला उपचार घ्यायला सांगितलेले आहेत, आराम करायला सांगितलेलं आहे. पण तसं न करता तो सगळ्या चॅनलला मुलाखती देताना दिसतोय. आणि त्यासुद्धा मुलाखती काही म्हणजे नुसते असे काही कोट्स नाही आहेत, एखाद्याच्यावर एखादं मत व्यक्त करायचे. 1-1 तासाच्या मुलाखती, अर्ध्या तासाच्या मुलाखती, अशा मुलाखती सुरू आहेत. या मुलाखती घेत असताना तो ताण येत नाही का, त्यावेळी टायफॉईड नसतो का, असा प्रश्न स्वाभाविकपणे मनात येणार. हाच मुद्दा आहे. एका पत्रकाराने त्याला प्रश्न विचारला की तुम्ही तिकडे झारखंडला एवढं सगळं आंदोलन चालू आहे, तिकडे जाणार का तुम्ही. तेव्हा त्याने सांगितलं की आता काय एवढा घाई गडबडीने विचार करण्याची गरज नाही, आणि एकदा का असं आपण करू असं सांगितलं तर मग लोकांच्या अपेक्षा आपल्याकडून वाढणार आहेत आणि आपणच सोल्युशन देऊ शकतो असं लोकांना वाटू शकतं. आणि त्यामुळे सोल्युशन देणार असं जर एखादा माणूस ठामपणे म्हणत असेल तर तो खोटं बोलत असतो, असंच अभिजित दिपके सांगतोय. झारखंड में पेपर लीक का कुछ आया है, वहां प्रोटेस्ट कर रहे हैं स्टूडेंट्स बड़ी संख्या में, एक एक्सपेक्टेशन बढ़ गई है सीजेपी से. क्या आप लोग इस तरह के मूवमेंट्स में क्या कोई प्लान है? तो हम जल्दबाजी में कुछ ऐसा नहीं करना चाहते कि मतलब जल्दबाजी में कुछ कर ले या हर मुद्दे पर कुछ कर ले, क्योंकि अगर आपको कोई भी इंसान ये कह रहा है ना उसके पास हर चीज का सोल्यूशन है, वो इंसान झूठ कह रहा है उससे. मग सोल्युशन काढणं हे तर कामच आहे ना तुमचं. तुम्ही सोल्युशन काढण्यासाठीच आंदोलन केलेलं आहे. तुम्हाला वाटतंय सरकार सोल्युशन काढू शकत नाही, कोणताही त्याच्यामधला तोडगा काढू शकत नाही, म्हणून तुम्ही आंदोलन करताय आणि काही तोडगा काढण्यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे. मग झारखंडमध्ये तोडगा निघावा यासाठी तुम्ही जात नाही, कारण आपण तोडगा काढू असं म्हटल्यानंतर आपण खोटं बोलतोय असं लोकांना वाटेल किंवा असंच असतं असं अभिजित दिपके म्हणतो. मग ते जेव्हा जंतर मंतरला आंदोलन झालं त्यावेळेला तसं का वाटलं नाही, हा प्रश्न निर्माण होतो. बरं, आता टायफॉईडसारखा आजार झालेला आहे तर अशा वेळेला आपण जास्त ताण न घेता ठीक आहे मुलाखती दिल्या, पण आता मुद्दा उपस्थित झाला आहे तो म्हणजे अभिजित दिपकेच्या शिक्षणाचा मुद्दा कोणीतरी उपस्थित केलेला आहे की त्या शिक्षण परदेशात झालं त्यासाठी कसा खर्च आला, एवढा खर्च कसा काय केला, ही विचारणा कोणीतरी केली आहे. त्यात काहीच गैर नाही. तुम्ही सामाजिक क्षेत्रात उतरलेला आहात, आंदोलन करताय, तुम्ही प्रश्न सोडवणार आहात, तर लोकांना विचारण्याचा अधिकार आहे. जसं तुम्हाला सरकारला विचारण्याचा अधिकार आहे, सरकारला सुद्धा तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे किंवा कोणालाही देशातल्या नागरिकाला विचारण्याचा अधिकार आहे. तर तो विचारल्यानंतर अभिजित दिपके म्हणाला की कोणीतरी माझी डिग्री कोणती आहे, मी कुठे शिकलो, त्यासाठी कसा खर्च केला हे विचारलं जातंय. मग त्या माणसाने नरेंद्र मोदींची डिग्री कोणती आहे ते एकदा विचारावं. हेलो एवरीवन, मैंने अभी देखा कि किसी बीजेपी के कार्यकर्ता ने मेरे ऊपर आरटीआई फाइल की है और वो जानना चाहते हैं कि मैंने अपनी एजुकेशन कैसे कंप्लीट की. तो मैं उनसे पूछना चाहता हूँ, क्या आपके नेता अपनी डिग्री दिखाएंगे? मैं अपना स्कॉलरशिप लेटर और एजुकेशन लोन का लेटर दिखाने के लिए तैयार हूँ. क्या आपके नेता उनकी असली डिग्री दिखाएंगे? हा मुद्दा जेव्हा अभिजित दिपके उपस्थित करतो तेव्हा लक्षात येतं की याची भूमिका ही नरेंद्र मोदी यांच्या विरोधातली आहे. फक्त सरकारच्या विरोधात भूमिका असायला काहीच हरकत नाही. शिक्षणात सुधारणा करणं किंवा कोणत्याही
क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारशी आम्ही संघर्ष करू, मग ते सरकार कोणाचंही असो. पण अभिजित दिपके किंवा कॉक्रोच जनता पार्टीचा संघर्ष हा फक्त भाजपाशी आहे, नरेंद्र मोदींशी आहे. कारण त्यांच्या मागण्याच आहेत तशा. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यावर आम्ही अमित शहाचा राजीनामा मागणार आणि आम्ही मोदींचाही राजीनामा मागू. मग असे जर यांचे विचार असतील किंवा अशा पद्धतीने त्यांनी विचारधारा निश्चित केली असेल, वाटचाल निश्चित केली असेल, तर याचा अर्थ झारखंडमध्ये ते जाणार नाहीत. मग उद्या आणखी कुठेतरी जिथे काँग्रेसचं सरकार आहे किंवा डाव्यांचं सरकार आहे तिथे कुठेतरी काय झालं तर तिथे जाणार नाहीत. फक्त भाजप सरकार असेल तेव्हा टायफॉईड जो आहे तो पूर्ण बरा होईल आणि तिकडे अभिजित दिपके जाईल. त्यामुळे आता कदाचित मध्य प्रदेशात एखादा पेपरफुटीचा मुद्दा झाला की लगेच टायफॉईड कदाचित बरा होऊ शकेल. त्यामुळे हा विचार जो आहे तो मनामध्ये येतो की टायफॉईडबद्दल सातत्याने तो सांगतोय की टायफॉईड असल्यामुळे मी कुठेही जाऊ शकत नाही. मग मुलाखती कशा काय घेतल्या जाऊ शकतात हा प्रश्न आहे. आणि त्याची जी वेगवेगळ्या मुलाखतींमधली विधानं आहेत ती एक प्रकारे तो कशा प्रकारे ह्या भाजप सरकारच्या विरोधात आहे हेच सांगणारी आहेत. आणि त्याने ते सांगितलेलं सुद्धा आहे की या सरकारच्या विरोधातच मी 2029पर्यंत काम करणार आहे, विरोधी पक्षांच्या विरोधात जाणार नाही, हे त्याने सांगितलेलं आहे. आणखी एका चॅनलला मुलाखत देताना त्याने सांगितलं की यापूर्वीचा म्हणजे माझ्या लहानपणी असलेला भारत वेगळा होता, आत्ताचा भारत वेगळा झालेला आहे, आता सगळं धर्माची चर्चा होती. कारण की जेव्हा मी लहान होतो तेव्हा जो मी इंडिया पाहिलेला तो खूप वेगळा होता सर. आज जो मी इंडिया पाहतोय तो खूप वेगळा आहे. तेव्हा मी एवढे लोक एक्स्ट्रीम झालेले कधी नाही पाहिले धर्मावर. तर मुळात अभिजित दिपके जो आहे त्याचं वय किती आहे तर 30-31 वय असेल. 1995चा त्याचा जन्म आहे. म्हणजे 2000पर्यंत तो 5 वर्षाचा होता आणि आता पुढची 26 वर्ष. त्यातली आता ही काही वर्ष तो तिकडे परदेशातच होता. मग त्याने भारत कधी बघितला, त्याला भारत कधी कळला. साधारणपणे 60-70 वर्षाचा माणूस असेल तर तो म्हणेल की आधीचा भारत वेगळा होता, आत्ताचा भारत वेगळा आहे. 30 वर्षाच्या अभिजित दिपकेला कधी हा भारत कळलेला आहे हा प्रश्न निर्माण होतो. मग त्याच्यावरनं लक्षात येतं की यांची भूमिका ही फक्त भाजपच्या विरुद्ध आहे. आणि ती विरुद्ध असल्यामुळेच काँग्रेसचं सरकार असलेलं किंवा भाजप विरोधी पक्ष जे आहेत भाजपच्या विरोधात असलेले त्यांच्या सरकारांमध्ये जे काही प्रश्न निर्माण होतात तिकडे काही अभिजित दिपके जाणार नाही, तिकडे ढुंकूनही बघणार नाही. आज इतके दिवस झाले 25 जुलैपासून तिकडे आंदोलन सुरू आहे पण कॉक्रोच जनता पार्टीला तिथे जाता आलेलं नाही. अभिजित दिपके सोडून द्या, तो आजारी आहे, पण त्याचे कोणतेही प्रतिनिधी गेले का? सौरव दास गेला नाही, आशुतोष रांका गेला नाही, हे कोणीच प्रतिनिधी गेले नाहीत. मग लक्षात येतं की हे आंदोलन जे आहे किंवा ही त्यांची विचारधारा ही एका ठराविक पक्षाच्या विरुद्ध आहे, ठराविक व्यक्तीच्या विरुद्ध आहे. आणि हे कोणी आरोप केलेले नाही, ते स्वतःच त्यांच्याकडूनच त्यांच्या तोंडातूनच ते उलगडलं जाते, हे त्याच्यावरून दिसून येतं. त्यामुळे हा दुटप्पीपणा, ढुंगीपणा हळूहळू समोर येऊ लागलेला आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.